मी आज बनवणार आहे पावभाजी। तर चला पावभाजीला लागणारं साहित्य सांगते मी तुम्हाला। तर मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, बीट घेतलेले आहे 2, शिमला मिरची, कोथिंबीर आणि हे आहे कांदा, फ्लावर, गाजर, बटाटा आणि हे आहे हिरवा वाटाणा। आणि या मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे कढीपत्ता, लाल मिरची पावडर, हा थोडा कांदा मसाला आहे, मीठ, लसूण, अद्रक आणि मिरची घेतलेले आहेत 2 मी, आणि हे आहे पावभाजी मसाला आणि हे आहे अमूल बटर। तर चला आपण रेसिपीला सुरू करूया। तर कुकरमध्ये मी सगळ्या भाज्या ॲड करून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। वाटाणा, गाजर, बटाटा, टोमॅटो, बीट आणि फ्लावर हे सर्व मी कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे। तर चला मी आता यामध्ये पाणी ॲड करते आणि झाकण लावून शिजवून घेते। तर यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता मी यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडीशी हळद पण टाकायची आहे। हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे। मी आता यामध्ये पाणी ओतून झाकण लावून देते, तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला मी पावभाजीची तयारी करणार आहे। आधी तेल ओतून घ्यायचं, कारण बटर करपलं जातं म्हणून आधी तेल ओतून घ्यायचं। तर चला मी बटर पण टाकून घेते आणि बटर विरघळून गेलं बरं का त्याच्यात, व्हिडिओ चालू करूच। तर मी आता यामध्ये आधी लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे, अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून घेतली आहे। यामध्येच मी थोडासा आणखी जिरा टाकणार आहे, आपण शिजताना पण टाकले आणि आयटम पण थोडासा जिरा ॲड करणार आहे मी आता हे मसाले टाकून घेणार आहे सर्वात आधी। सर्व मसाले मी टाकून घेतले आहे। कढीपत्त्याची फोडणी दिल्यावर वास खूप छान येतो बरं का गाईज। तर मी यामध्ये कांदा ॲड करते आता लगेच। शिमला मिरची यामध्ये ॲड केली ना गाईज, तर खूप छान टेस्ट येते बरं का पावभाजीला, आणि वास खूप छान येतो पावभाजीला। पावभाजी मसाला आणि शिमला मिरचीचा वास खूप छान वाटतो। तुम्ही अशी पावभाजी करून पहा, एवढी कधीच टेस्ट विसरणार नाही। पावभाजी खाल तर अशीच करून खाल तुम्ही कधी पण। तर मी याला थोडं वेळ असंच ठेवते जोपर्यंत पाणी सुटत नाही शिमला मिरचीला। तर गाईस तुम्ही पाहू शकता शिमला मिरचीला तेल सुटायला लागले। तर मी यामध्ये पावभाजी मसाला ॲड करून घेते। पूर्ण पॅकेट भेटतं ना, ते पूर्ण पॅकेट टाकून द्यायचं पावभाजीचं। लहान मुलांसाठी पावभाजी खूप पौष्टिक असते बरं का, कारण लहान मुलं सर्व भाज्या खात नाहीत। अशी पावभाजी आपण बनवून दिली ना तर सर्व भाज्या त्यांना खायला पण भेटतात। पावभाजी खूप पौष्टिक आहे खाण्यासाठी। तर चला आपले सर्व भाज्या शिजून झालेल्या आहेत आणि हे आहे पाणी काढलेले मी साईडला। तर चला आपण हे बारीक करून घेऊया। बीटमुळे आपल्या भाज्यांना खूप छान कलर येतो गाईज, आणि याचंच पाणी घ्यायचं आपल्याला। याच्या म्हणजे थोडं शिजायला टाकतानाच पाणी जास्त टाकायचं, म्हणजे ते सर्व पौष्टिक पाणी आपलं वायाला जात नाही, आणि सर्व भाज्यांमध्ये टाकून घ्यायचं। बीटमुळे आपला खूप छान कलर येतो गाईज, खूप छान, म्हणजे टेस्ट पण खूप छान होते, आणि बीट पौष्टिक असते तुम्हालाही माहीत आहे। तर चला ते मी कढईमध्ये टाकून घेते। तुम्ही पाहू शकता गाईज, मी आपण जे फोडणी मी मगाशी दिली होती ना त्याच्यामध्ये सर्व मिक्स करून घेणार आहे। मिक्स करून घेते म्हणजे करपणार नाही। एक मिनिट सर्वांनी थांबा। तर गाईज मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। तर पुन्हा आपल्याला हे बारीक करायचं आहे। माझ्याकडे ट्रायपॉट नाही बरं का, म्हणून मला मोबाईल ठेवता येत नाही, मला हातातच मोबाईल पकडावा लागतो। आपल्याला पूर्ण बारीक करून घ्यायचे गाईज। वास तर खूप छान येत आहे बरं का। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा गाईज। तर तुम्ही पाहू शकता गाईज आपलं हे सर्व बारीक करून झालेलं आहे। तर मी आता यामध्ये कोथिंबीर टाकून ॲड करते। कोथिंबीर पहा ना तुम्ही किती फ्रेश आहे,
खूप छान हिरवीगार आहे कोथिंबीर. आणि त्यामध्ये मी आता हे पाणी ॲड करणार आहे. मी दुसरं सेपरेट पाणी नाही वतणार. जे मी भाज्या शिजवून घेतले तेच पाणी मी यामध्ये टाकणार आहे. तुम्ही पाहू शकता किती छान कलर पण आलेला आहे पावभाजीला. तर याला मी आता 5-10 मिनटं शिजून देणार आहे. तर फायनली आपली पावभाजी शिजून झालेली आहे. कशी वाटली माझी पावभाजी रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप छान खाण्यासाठी तयार झालेली आहे पावभाजी. आणि हे गुलाबजामसुद्धा मीच घरी बनवलेले आहेत. तर आपली पावभाजी खाण्यासाठी रेडी आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर लाईक कमेंट करा. थँक्यू. धन्यवाद.